आपल्या महाराष्ट्रात जसा आमटी भात अगदी फेमस आहे, आमटी भात म्हणलं की सगळे अगदी तृप्त होतात, तसाच नॉर्थ साईडला राजमा चावल म्हटलं की सगळेजण एकदम खुश. आणि हे राजमा चावल अ, कोणत्याही प्रकारे करू शकतात. तर राजमाचे पण अनेक प्रकार आहेत. चित्रा राजमा, लाल राजमा, जम्मू राजमा. पण या राजमा जेव्हा फ्रेश स्वरूपात आपण दाणे काढून करतो ती भाजी, तेव्हा ती अतिशय सुरेख असते. कारण या राजमामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. आता हे राजमा म्हणजे काय, तर आपल्याकडे ज्या घेवड्याच्या शेंगा मिळतात, वालाच्या शेंगा मिळतात, पावटा मिळतो, त्यातले दाणे म्हणजे हेच वेगवेगळे राजमाचे प्रकार. पण त्या वाळून केलेल्या राजमाची वाळवलेलं भिजवायचं आणि मग ती भाजी करायची, त्याच्यापेक्षा हे ओल्या शेंगातनं जर आपण हे दाणे काढले आणि त्याची जर आपण मस्त भाजी केली आणि मग ती भाताबरोबर खा किंवा पोळीबरोबर खा, अतिशय सुरेख लागते. आणि अगदी सिंपल वेने करणार आहोत. ना कुठले मसाले, ना ते काय म्हणतात ना, ते खडा मसाला आणि दालचिनी वगैरे वगैरे काही 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 टाकणार नाहीत आपण. साध्या सिंपल साध्या सोप्या पद्धतीने ही राजमाची भाजी करणार आहोत. तर या शेंगातले मी हे दाणे काढून घेतले आहेत. हे अतिशय प्रोटीनयुक्त आहेत. प्रोटीन अगदी भरपूर प्रमाणात या दाण्यामध्ये असतं. तर आता हे दाणे मी एका वाटीत काढलेत आणि पाणी टाकून हे कुकरमध्ये शिजून घ्यायचे. ऑलरेडी मला वरण भाताचा कुकर लावायचाच होता, त्यामुळे मी त्याच कुकरमध्ये हे वरती वाटी ठेवली आणि शिजवून घेणार आहेत. तुम्ही सेपरेटसुद्धा आपल्या छोट्या भांड्यामध्ये शिजून घेऊ शकतात. 3 ते 4 शिट्ट्या झाल्या आणि हे मस्तपैकी शिजलेले आहेत. खाली वरण भात लावलाच होता मी. आता तुम्ही बघू शकता की मस्त दाणे शिजले, हे बघा. आणि छान जर शिजले तरच ते खायला मस्त वाटतं. तसे हे सगळे दाणे शिजलेले आहेत. तर आपल्याला आता काय करायचं आहे की मी आता गॅसवर कढई ठेवते आणि 1 टेबलस्पून त्याच्यामध्ये तेल टाकायचे. जास्त तेलसुद्धा वापर करायचा नाही आपण तेलाचा. एक छोटा टेबलस्पून मी हे तेल टाकले. मोहरी जिऱ्याची मस्तपैकी फोडणी द्यायची आहे. आणि मोहरी जिऱ्याची फोडणी तडतडली की 1 कांदा मी चिरून घेतलेला आहे. साधे सोपे मसालेसुद्धा याच्यात काही नाही. साधं तिखट मीठ जे रोजच्या वापरातलं असतं आपल्या डब्यामध्ये, तेच आपल्याला टाकायचं. जास्त काही फापट पसारा टाकायचा नाही आहे. तसा 1 कांदा मी चिरून घेतला आहे. छान लाल होईपर्यंत मस्त परतायचा आहे. छान हलवत राहायचं आहे. आणि गॅस मध्यमच आहे, तर मोठा केला तर लगेच ते कांदे करपून जातील. तर अशी ही छान म्हणजे प्रोटीनची ज्याला गरज आहे त्यांनी खरं आठवड्यातनं 1दा-2दा तरी या दाण्याची भाजी खाल्ली पाहिजे. एक छोटे छोटे मी 2 टोमॅटो घेतले होते आणि त्याची ही प्युरी केली आहे. बाकी काही त्याच्यात टाकलेलं नाही आहे. हे प्युरी केली आहे आणि हे कांदा थोडासा लालसर झाला की प्युरी आपण त्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे. आणि आता यातच आपण काय टाकणार आहोत, तर हळद. साधं बघा काय टाकतो ते लक्ष द्या. साधी हळद टाकली आपण, छोटा चमचा. तिखट टाकलेले, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. याचेसुद्धा मी छोट्या चमच्यानेच तिखट टाकलेलं आहे. आणि ही धण्या जिऱ्याची पूड. बाकी कुठलेही मसाले मी टाकलेले नाही आहेत. तर असे हे मसाले पण नको, काहीच नको. साधं तिखट मीठ टाकले आणि 1 आल्या लसणाची पेस्ट. फोडणीत टाकली नाही, कारण काय होतं, फोडणीत जळल्या जाते आणि त्याचा वास नीट लागत नाही. त्यामुळे असा मसाला परतत, हे आपला कांदा टोमॅटोचा मसाला परतत असताना हे मी पेस्ट टाकली, म्हणजे छान लसणाचा आणि आल्याचा वास उतरतो. आणि आपण हे शिजून घेतलेले जे बीन्स आहेत, जे राजमा बीन्स आहेत, हे आपण आता त्याच्यामध्ये टाकायचे. छान दणक्यात मस्तपैकी वाफ येऊ द्यायची, कारण आधी शिजलेलेच दाणे आपले, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आहे. छान परतून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जसं आवडेल, घट्ट पातळ, जर आपल्याला पोळीवर खायचं असेल तर थोडंसं प्रमाण घट्ट ठेवायचं. आणि जर भाताबरोबर खायचं असेल तर रस्सेदार ठेवलं तरी चालेल. चवीला मीठ टाकले, तुमच्या आवडीनुसार मीठ टाकून घ्या. छान तेल सुटलेपर्यंत आपण परतलेलं आहे हे. ही पावट्याची भाजी म्हणा, घेवड्याची भाजी म्हणा, हे दाण्याची ताजे दाणे असल्यामुळे ही भाजी छान लागते. आता बघा, तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण टाकलेलं आहे आपण. आणि 1 उकळी आपल्याला येऊ द्यायची. 5 मिनटं शिजू द्यायचं. आणि हे 5 मिनटं शिजलं की ही भाजी आपल्याला तयार आहे. तुम्ही बरेच जण करतच असताल ही भाजी, पण मला ही सिंपल असल्यामुळे, जास्त मसाल्याचा
वापर न केल्यामुळे मला ही भाजी खूप आवडते. कोथिंबीर टाकली की भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही भाताबरोबर खा किंवा पोळीबरोबर खा. तर असं मला आवडतं हे खायला, म्हणून मी हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हालासुद्धा ही साधी सोपी घाईच्या वेळेस जर केलेली भाजी आवडत असेल तर तुम्ही मला सांगा. फोटो पाठवा तुम्ही केलेल्या रेसिपीचा. कारण की हा शिजवून ठेवला आदल्या दिवशी तरी तुम्ही दुसऱ्या दिवशी आपण घाईच्या वेळेस पण ही भाजी करू शकतो. तर अशी ही प्रोटीनने भरपूर युक्त असलेली राजमा चावल तयार आहे. धन्यवाद.